सुपरफास्ट न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सदर माहिती देण्यात आलेली आहे का गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, सुरक्षितपणे गॅस वितरण होणार आहे याची देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे, अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांच्या सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। काही ठिकाणी नागरिक अफवा पसरवताना दिसून येत आहेत, परंतु त्याच धर्तीवर खरोखर ती काळजी घेणं गरजेचं आहे। प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभव घेणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी आता आपण जाणून घेतलं देवळपाट रोडवर भाग्यश्री गॅस एजन्सी ज्यांचं ऑनलाईन नोंदणी झालेलं आहे त्या ठिकाणी अधिकृतपणे गॅस सिलेंडर देण्यात येते। आपण बघू शकतो या लाईन लागलेले त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। त्या नागरिकांकडे काय होता तुम्ही नंबर लावलेला आहे कधी 5 दिवस झाले आजोबांनी नंबर लावलेला आहे, तुम्ही नंबर लावलेला आहे बघू शकतो। अशा प्रकारे ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे या नोंदणीच्या आधारावरच या ठिकाणी सिलेंडर दिलं जाते। अशा सुरक्षित वातावरणात सिलेंडरचं वाटप करण्यात येते। आपण मध्यंतरी देतो ते काही या ठिकाणी एजन्सीचे मालक देते, त्या काय सांगाल जी काही या ठिकाणी नागरिकांना आपल्या वतीने सुरक्षितपणे गॅस एजन्सीचं माध्यमातून सिलेंडर पुरवण्यात येते। जिल्हा पुरवठा माहिती अधिकारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी देखील काल माहिती दिली का गॅसचा तुटवडा पडणार नाही। आपण काय सांगू या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली त्यांना गॅसचा पुरवठा मुबलक आहे, गॅसचा कुठेही तुटवडा नाही। लोकांनी पॅनिक होऊन बुकिंग केलेली आहे, सिलेंडर घरपोच सुविधा चालू आहे, तरी लोक इथे येत आहेत। मी त्यांना पूर्ण माहिती करतो आहे, सहकार्य करतो आहे, पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे। आमच्यावरती सगळ्यांना जी काही माहिती देता येईल ती देतो आहे। कोणी पॅनिक होऊ नये, सरकारने पूर्ण सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे। सिलेंडरचा मुबलक साठा भारताकडे आहे, नक्की सर्वांना सर्वांना घरपोच सिलेंडर मिळत आहे, कुठेही काही अडचण नाही। फक्त जिथे एका दिवसात 2 दिवसात सिलेंडर मिळत होतं त्याच्यापेक्षा जास्त 2 दिवस लागत आहे। बघू शकतो अशा प्रकारे त्यांनी सदर भाग्यश्री गॅस एजन्सीचे मालक त्यांनी देखील माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरक्षितपणे बुकिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांना देखील बुकिंग देण्यात आले। तुमचं बुकिंग झालेलं आहे नाही झालेलं आहे कार्ड बुकिंग झालेलं आहे बघू शकतो। अशा प्रकारे बुकिंग झालेले लोक या ठिकाणी तुम्ही कसे घर पे आहे का बोलाय ना ठीक आहे। अधिकृतपणे या ठिकाणी काही लोक जाणीवपूर्वक त्यांना माहिती चुकीची मिळते म्हणून कोणी गर्दी करते, त्यांना देखील सिलेंडर देण्यात येत आहे, परंतु या ठिकाणी नंबर लावलेला होता 5 दिवस झाले नंबर लावलेला आहे। अतिशय थोडा झालेला आहे गॅसचा, सर्व कस्टमर परेशान आहेत। पण तुम्हाला या ठिकाणी जे गॅस एजन्सी नंबर लावलेला होता तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घरपोच सिलेंडर देतोय, पण नागरिक गर्दी करतात तरी त्यांना आम्ही सहकार्य करतोय, तर त्या पद्धतीने आपण आला तर आपल्याला सिलेंडर होत आहे। मला सिलेंडर स्वतः फोन केला आहे, तुमच्यासाठी सिलेंडर उपलब्ध झाले या ठिकाणी या। मी स्वतः इथं सिलेंडर घेऊन आलेलो आहे। माझं म्हणजे 4-5 दिवसापासून एवढी परिस्थिती बिकट झाली, प्रत्येकाच्या घरामध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे, यासाठी कुठलेही नियोजन नाही, काही नाही, सामान्य कुठलेही नियोजन केलेलं नाही। इतका त्रास होतोय लोकांना, फक्त लोकांना फक्त फोन कधी एजन्सीवाले फोन करून होतो की नाही, इतका प्रॉब्लेम होतोय लोकांना, सगळे लोक परेशान आहेत। अच्छा पैसे कटले पैसे कटिंग झाले केले या ठिकाणी 0-0चं बिल येईल असं देखील त्यांनी सांगितलं, परंतु कोणीही चुकीची माहिती पसरवू नये। अधिकृतपणे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीने जी काही माहिती देण्यात आली, नागरिकांनी पॅनिक होऊ नये, कोणीही गडबड करू नये, कोणी अफवांवर अफवा पसरवू नये। सुरक्षितपणे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी सिलेंडरचं घरपोच वितरण केलं जाणार, परंतु इथं आल्यानंतर देखील आपण जर घरपोच सिलेंडर येत असताना देखील आपण या ठिकाणी खरेदी करत असाल तरी ती देखील व्यवस्था संबंधित एजन्सी धारक यांच्याकडून करण्यात आलेली आहे।
कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह कांदेज सुपरफास्ट न्यूज संपादक अविनाश पाटील, नाशिक.